छत्रपती संभाजीनगर गोडवान सेवा संस्थान आणि सकल आदिवासी समाजाच्या वतीने कुलस्वामिनी हॉल येथे आदिवासी वेशभूषा आणि नृत्य कला स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आले। मराठवाड्यात प्रथमच आयोजित या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तब्बल 16 जिल्ह्यांमधून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। विविध आदिवासी जमातीच्या कलाकारांनी पारंपरिक वेशभूषेत सजून सादर केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली। रंगीबेरंगी पोशाख, पारंपरिक दागिने आणि ढोल ताशांच्या तालावर सादर होणाऱ्या नृत्य कलेमुळे सभागृहातील वातावरण भारावून गेले। आदिवासी नृत्यकला ही त्यांच्या जीवनशैलीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचं या कार्यक्रमातून अधोरेखित झाले। या उपक्रमातून आदिवासी समाजाची समृद्धी, परंपरा, सांस्कृतिक ओळख आणि एकात्मतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी आणि सादरीकरणाचं भरभरून कौतुक केले। तर अशा उपक्रमामुळे संस्कृतीचे जतन होण्यास मदत होते असं मत व्यक्त करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे संभाजीनगर प्रतिनिधी माधव खिल्लारी यांनी। मी 2 वर्ष झाले या प्रोग्राममध्ये। हा प्रोग्राम इथे आजच्या कधी झालेला नाही आहे, तर मी विदर्भात असे खूपसे प्रोग्राम होत राहतात। मी ते माझ्या मुलीला घेऊन अटेंड करते। माझी इच्छा झाली की बाबा विदर्भात होतात, इकडे का बरं नाही? इकडे एकही प्रोग्राम आजपर्यंत झालेला नाही, म्हणून मी माझ्या थ्रू तो प्रोग्राम करण्यात आला। माझी खूप माझ्यात खूप आवड आहे त्या गोष्टीची। वेशभूषा, नृत्यकला माझी आवड असल्यामुळे मी म्हणजे तुम्ही आदिवासी संस्कृती जपत चालले। लोक होऊ लागले, तुम्ही लुप्त होऊ देणार नाही। हां, म्हणजे काय झालं, जे मुलं मुली आजकालचे आहे त्यांना माहीतच नाही संस्कृती काय आहे, वेशभूषा काय आहे, जनजाती किती आहे कोणालाच माहिती नाही। ते माहीत व्हावी मुलींना, म्हणून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। निश्चितच तुमचा उपक्रम फार स्वागताचं कार्य आहे मॅडम, धन्यवाद। अशी वेशभूषा, कला, नृत्य व याचा कार्यक्रम आज आम्ही इथं रविवार दिनांक 22 मार्च रविवार रोजी हा केलेला आहे। तसेच ह्या कार्यक्रमाचे नियोजन असे आहे की माझी आज पुतण्या ह्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहे आणि आम्हाला इथं आल्यानंतर खूप छान वाटलेले आहे का असे कार्यक्रम वारंवार व्हावेत की आमच्या संस्कृतीला, आमच्या जातीला हे प्रोत्साहन मिळावं। त्यामुळं आम्ही आज इथं आलेलो आहे, उपस्थित आलेलो आहे। तर तुमच्या पुतण्या किंवा पुतणीने कशामध्ये भाग घेतलेला आहे? यांनी गोंड आदिवासी या संस्कृतीमध्ये भाग घेतलेला आहे आणि गोंड ही प्रजाती अशी आहे की ही आदिवासीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर असते। त्यामध्ये त्यांनी वेशभूषाचा रूपांतर केलेलं आहे। तर तुम्हाला वेशभूषा का करावीशी वाटली? जी आदिवासी आमची जी जुनी संस्कृती आहे, जे आमचे पूर्वज आहे, जी आमची संस्कृती आहे त्याला पुनर्जीवित करण्यासाठी आम्ही ही संस्कृती आणि वेशभूषा त्यांना हे केलेली आहे। म्हणजे आता जी आता चालूची पिढी आहे, येणारी पिढी आहे, त्यांना हेच सांगणार आहे का ही जी आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीसाठी आपण जपावे, हिला समाजापुढे आणावे, हीच आमची अपेक्षा आहे। नाव काय सर आपलं? विनोद भानुदास वाघ। छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या वाहतूक समस्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलीस शाखेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। तर मुख्य रस्ते आणि गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले। विशेषतः ज्ञानप्रकाश विद्या मंदिर परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले। शाळा सुरू होण्याचा आणि सुटण्याच्या वेळेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आले। याच पार्श्वभूमीवर SP जवळकर यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केले। नागरिकांच्या सहकार्याशिवाय वाहतूक व्यवस्था सुधारू शकत नाही असं त्यांनी नमूद केलंय। तर या उपक्रमात गजानन तारे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहिमा राबवण्यात येत असून हेल्मेट आणि सील्ड बेल्ट वापरावर विशेष भर दिला जातोय। शाळा आणि महाविद्यालय परिसरातही वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत आहेत। तसेच CCTV कॅमेरे, डिजिटल सिग्नल प्रणाली, नियमभंग करणाऱ्यावर कडक कारवाई यावरही भर देण्यात आलाय। पीक अवर्समध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक कोंडी टाळण्याचा प्रयत्न केला जातोय। तर वाहतूक शाखेकडून नागरिकांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय।
श्री क्षेत्र देहूगाव नगरपंचायत हद्दीत मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास लक्षात घेता प्रशासनाने पकड मोहीम हाती घेतली आहे। या कार्यवाहीमुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। नगरपंचायतीने यासाठी ठेकेदारांची नेमणूक केली, तर गेल्या 2 दिवसात 21 मोकाट कुत्र्यांना पकडण्यात आले। पकडलेल्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार असल्याची माहिती संबंधित ठेकेदार विशाल माळी यांनी दिली। या शस्त्रक्रियेमुळे कुत्र्यांच्या पुनरुत्पादनावर नियंत्रण येऊन त्यांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे, असे प्रशासनाचं म्हणणं आहे। दरम्यान गेल्या काही दिवसापासून मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मात्र आता कार्यवाही सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। हिमायतनगर तालुक्यातील कार्ला गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त शिवपुराण कथेला सुरुवात झाली आहे। भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। ही कथा हरिभक्त पारायण बाल योगिनी मुक्ताईनाथ गुरु महेश्वरीनाथ यांच्या वाणीतून सादर होणार आहे। तर गावातील महिला पुरुष आणि अबालवृद्ध भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत आहेत। दररोज या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती दिसून येत आहे। दरम्यान या कथा सोहळ्यात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट देत दर्शन घेतले। यावेळी त्यांनी कार्ला गावाप्रमाणे प्रत्येक गावाने अखंड हरिनाम सप्ताहाचा परंपरा जपावी असं आवाहन केले। संतांच्या विचारामुळे संस्कारयुक्त पिढी घडण्यास मदत होते असं मत त्यांनी व्यक्त केले। आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व शिवपुराण कथा आज आमच्या मुक्ता माऊली यांच्या वाणीतून कथा माझ्या मते 7 दिवस आणि समारोप 26 तारखेला। आणि या सप्त्यामध्ये कारलं काही मला नवीन नाही। कारलं म्हणजे मला माझ्या कुटुंबासारखं आहे। आणि काही म्हणजे माझ्यामुळे नाही, माझ्या बंधूचं तर माझ्यापेक्षा जास्त प्रेम त्या कारला गावावर होतं आणि कारलेकरांचं खूप प्रेम त्या ठिकाणी होतं। ही परंपरा, त्यांचा आशीर्वाद आजपर्यंत त्या ठिकाणी सहकार्य प्रेम राहतेच। पण कारल्यासाठी केव्हाही कारल्याचा काही कार्यक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो, काही लग्नाचा कार्यक्रम असो, आवर्जून आम्ही या ठिकाणी उशीर जरी झाला तर त्यांच्या भेट द्यायला कावेना या ठिकाणी येतोच। म्हणून कारल्याच्या सर्व माझ्या ज्येष्ठ मंडळींचं, युवक मंडळींचं, माता भगिनींचं इथं आल्यानंतर कारलावासियांच्या वतीनं जो आमचा सन्मान केला त्याबद्दल मी खूप खूप मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद। पिंपळनेर येथे घरगुती वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले। माहितीनुसार गोराख महाले या संशयित आरोपीने पत्नी यशोदा महाले या माहेरी एकट्या असताना त्यांच्यावर वार करत गंभीर जखमी केले। या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर त्यांच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान पिंपळनेर परिसरात अल्पावधीत घडलेली ही तिसरी घटना गंभीर असल्याचं नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथक हे घटनास्थळी दाखल झाले, तर घटनेनंतर आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात एकटं राहणाऱ्या किंवा घराबाहेर गेलेल्या वृद्ध नागरिकांच्या घरांना चोरटे लक्ष करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले। गेल्या काही दिवसात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे, तर वेदांत नगर परिसरात 7वी चोरीची घटना घडली आहे। माहितीनुसार वेदांत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रनील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्य पर्यटनासाठी हिमाचल प्रदेश येथे गेले असताना चोरट्यांनी बंद घर फोडले। या चोरीत दागिन्यांसह सुमारे 3,23,000 रुपयाचा ऐवज
लंपास करण्यात आलाय। यापूर्वीही अशाच प्रकारच्या 6 घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। विशेषतः एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत तपास सुरू केलाय, तर परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करण्यात येत आहे। आमच्याकडे स्वप्नील दरगुडे म्हणून एक फिर्यादी आले। त्यांनी जे आहे सांगितले की आम्ही जे आहे इंद्रनील अपार्टमेंट वेदानगर या ठिकाणी राहतो। त्या ठिकाणी जे आहे तर मी सध्या बाहेरगावी कामाला आहे आणि माझे आई वडील घरातच होते, पण तेही थोडंसं फिरायला जे आहे बाहेर गेलेले आहेत। दुपारी 1:30 वाजता ते निघाले आणि त्याच्यानंतर जे आहे तर त्यांच्या घराकडे जे आहे घरफोडी झाली आणि त्याच्यामध्ये म्हणजे सुमारे 5 ते 6 वाजेच्या दरम्यान हे इन्सिडेंट झालेलं आहे। आणि त्यामध्ये जे आहे आमच्या घरातील काही सोनं, काही चांदीचे दागिने वगैरे चोरीला गेलेले आहे। तर त्यावरून आम्ही जी आहे त्यांची फिर्याद घेतलेली आहे, त्यांची तक्रार दाखल केलेली आहे आणि सदर ठिकाणी जे आहे आपण हे फिंगरप्रिंट तज्ञांना बोलवलं, डॉग युनिटला बोलवलेलं आहे आणि बाकीचे फुटेज वगैरे पण आपण कलेक्ट केलेले आहेत। आणि यानुसार जे आहे त्या ठिकाणी त्याची फिर्याद दाखल केल्यानंतर आम्हाला जे घटनास्थळ पंचनामा वगैरे केला त्यामध्ये फिंगरप्रिंट त्यांचे मिळालेले आहेत आणि त्यामध्ये जे आहे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि जे घरफोडीचे चोर आहेत ते मिळण्याची आम्हाला शक्यता आहे। सदरचे अपार्टमेंट इंद्रनील अपार्टमेंट आहे, वेदानगरच्या एरियामध्ये जे आहे विकास जैन यांच्या घरापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर सदरचे अपार्टमेंट आहेत आणि सदरची ही खूप जुनी इमारत आहे। त्यामध्ये CCTV कॅमेरे लावलेले नव्हते आणि वॉचमॅन गार्ड सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेला नव्हता आणि आपली पेट्रोलिंगची गाडी तर सदरच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून जात असते।